नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे ओपनिंग जे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आहे ती समोर आलेली आहे। तर इथे सांगायचं जर झालं तर 6 नंबरला जे आहेत ते आहेत पॅडी, जे की यांनी आणि योगितानी अंडी घेतली होती, त्यामुळे हे नॉमिनेशन मध्ये आलेले आहेत। तर हे 6 नंबरला आहेत। आणि इथे 5 नंबरची जर गोष्ट केली तर इथे जे घनश्याम आहे, छोटा पुढारी आहे, तर तो आहे 5 नंबरला। आणि 4 नंबरची जर गोष्ट केली तर इथे 4 नंबरला आहे निखिल दामले। तर निखिल दामलेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण निखिल दामलेची जी होती मालिका कलर्स मराठीवरतीच, रमा आणि राघव नावाने तो चांगलाच फेमस झालेला होता, तर त्यामुळे त्यालाही ते चांगलेच वोट मिळत आहे। तर इथे 6, 5, 4 झाले आहेत। तर इथे 3 नंबरची जर गोष्ट केली तर इथे 3 नंबरला योगिता आहे। योगितालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, कारण योगिताची ही मालिका होती, त्यात अंतरा होती, ती कलर्स मराठीवरच होती, तर तिलाही खूप प्रतिसाद मिळतो आहे। आणि इथे 2 नंबरची जर गोष्ट केली तर इथे आहे निकी। निकीला चांगला प्रतिसाद मिळतोय आहे, म्हणजे मराठी तर आहेच आहे, पण हिंदीकडनंही तिला चांगलाच प्रतिसाद मिळतोय, कारण बिग बॉस 14 मध्ये ती टॉप 3 मध्ये होती आणि तिला चांगलेच म्हणजे वोट मिळतात आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि सांगायचं जर झालं तर 1 नंबरला आहे सूरजला तर सर्वच म्हणजे प्रतिसाद करतात, ते सर्वात जास्त त्यालाच वोट आहेत सध्या, दोघांमध्ये जास्त फरक नाहीये। निकीला खूपच जास्त म्हणजे सपोर्ट मिळतोय, त्याचबरोबर सूरजलाही मिळतोय। तर इथं सांगायचीच गोष्ट झाली तर ह्या आठवड्यामध्ये जाईल घराबाहेर तर ते आहेत पॅडी जाऊ शकतात ते, तर इथे सांगता येत नाही। घनश्याम जो आहे, छोटा पुढारी, या दोघांमध्येही जास्त अंतर नाही वोटिंगचं, तर बघूया आता, कारण टीमचे निकी आणि घनश्याम हेच आहेत। तर इथे योगिता नॉमिनेशन मध्ये आली, असं वाटत नव्हतं की अंकिता आर्या हे नॉमिनेट करतील योगिताला, पण झाली योगिता नॉमिनेशन मध्ये आलेली आहे। तर बघूया आता काय होतं ह्या आठवड्यामध्ये, तर पॅडी जे आहेत तेच घराबाहेर जातील। तर असेच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि रिव्ह्यू पण चॅनलवर बघायला विसरू नका। असेच व्हिडिओज बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।